जय भवानी, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात पवित्र आणि अभिमानास्पद ठिकाण रायगड किल्ला. रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही, तर स्वराज्याचं प्रतीक, शिवरायांचं स्वप्न आणि लाखो मावळ्यांचं बलिदान आहे. रायगडला जाताना आपण पहिला भेट देणार आहोत पाचाड येथे. पाचाड हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले. राजमाता जिजाऊ म्हणजे जिजाबाई शहाजी भोसले. त्या फक्त शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. रामायण, महाभारत, धर्म, न्याय, स्वराज्य यांचे संस्कार त्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांवर केले होते. ज्या आईने शिवबा घडवला, ज्या मातेने स्वराज्याची बीज पेरली, त्या राजमाता जिजाऊ यांचे पवित्र स्थान पाचाड. जय जिजाऊ, जय शिवराय. पाचाड येथे भव्य राजमाता जिजाऊ स्मारक उभारण्यात आलं आहे. पाचाड परिसरात अनेक छोटी मंदिरे, वाडे, ऐतिहासिक स्थळ येथे आजही जिजाऊंच्या विचारांची जपणूक केली जाते. दरवर्षी 12 जानेवारी येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जिजाऊंचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलो आहोत रायगड येथे. रायगडला जाण्यासाठी रोपवेचाही येथे उपयोग केला जातो. आम्ही निघालो आहोत रोपवेने रायगडावर. रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर वसलेला आहे. पूर्वी याला रायरी किल्ला म्हणून ओळखले जात होते. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि याच किल्ल्याला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवली. किल्ल्याची रचना इतकी मजबूत आहे की शत्रू सहज प्रवेश करू शकत नाही. हा किल्ला आधी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती, बुद्धी आणि पराक्रमाने हा किल्ला जिंकला. यानंतर महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून रायगड ठेवले, म्हणजेच राजाचा गड. याच गडावरून संपूर्ण स्वराज्याचं संचालन केलं जात होते. रायगड म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तो आहे मराठी अस्मितेचा किल्ला, स्वराज्याचं पवित्र मंदिर. येथे आल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाचं मस्तक अभिमानाने उंचावतं. रायगडावर आजही अनेक तलाव, टाक्या आहेत, जसं की गंगासागर तलाव. गडावर हजारो लोक राहू शकतील अशी व्यवस्था होती. अन्न, पाणी, संरक्षण सगळं नियोजनबद्ध केलेले होते राजांनी. रायगडाला महादरवाजा आहे. हा दरवाजा इतका भव्य आहे की एका वेळी 2 हत्ती आत येऊ शकतील. शत्रू हल्ला करू नये म्हणून खास रचना आहे. राजसभा येथेच महाराज दरबार भरवत असत. आजही तेथे सिंहासनाची जागा पाहायला मिळते. राणीवासाही येथेच आहे. महाराजांच्या राण्यांसाठी सुरक्षित आणि सुंदर वास्तू येथे बनवलेली आहे. इसवी सन 6 जून 1674 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. काशीहून आलेले गागाभट, वेदमंत्र, सोन्याचं सिंहासन आणि लाखो मावळ्यांची उपस्थिती. हा केवळ राजा बनवण्याचा सोहळा नव्हता, तर स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाल्याचा क्षण होता. रायगडावर आल्यावर प्रत्येक मराठी माणसाचं मस्तक आपोआप झुकतं. तो क्षण असतो जेथे अभिमान, कृतज्ञता आणि अश्रू एकत्र येतात. शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजा नव्हते, ते जनतेचा पिता होते. इसवी सन 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण स्वराज्य शोकसागरात बुडाला. येथे शब्द थांबतात, येथे फक्त नमन केले जाते. स्वराज्याच्या शिल्पकारांची ही पवित्र समाधी
छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर येथे समाधी आहे. रायगडावर एक शांत, पवित्र ठिकाण आहे, जेथे शिवराय स्वतः महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हायचे. ते पवित्र स्थान म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. जगदीश्वर मंदिर हे रायगड किल्ल्याच्या माथ्यावर राज्यसभा व शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी जवळ स्थित आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य त्यांच्या पश्चात संभाजी महाराजांनी पुढे नेलं. आजही महाराजांची समाधी आपल्याला शिकवते न्याय, धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम. मित्रांनो, रायगड पाहून संपत नाही, तो अनुभवावा लागतो. हा गड म्हणजे फक्त दगड माती नाही, तो आहे स्वराज्याचा श्वास, मावळ्यांच्या त्यागाचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्न. जगदीश्वर मंदिरात नतमस्तक होताना, महाराजांच्या समाधीसमोर उभं राहताना आपोआप मन शांत होतं आणि डोळे पाणावतात. रायगड आपल्याला शिकवतो स्वाभिमान, धैर्य, न्याय आणि राष्ट्रप्रेम. प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी रायगडावर नक्की यायला, कारण येथे येऊन आपल्याला स्वतःला ओळखता येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय.